खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच सन्माननीय नाना दिवेकर साहेब यावं, आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नाना दिवेकर साहेब आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यस नाना आइए, अभी अभी मेरे ख्याल से अभी मुलाकात हुई थी विजय सेल्स में. नाना दिवेकर यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायचोपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान, नाना यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. तसेच योगेश शेलार आपटा, योगेश शेलार साहेब यावं, आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मॅचच्या दिशेने. वी जॉइन अस करण मडवी आणि शुभम एक की ग्रामपंचायत के दो ताकतवर खिलाड़ी. ओवर टू मिस्टर जेबी सर. धन्यवाद. दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठी जी स्पर्धा स्वर्गीय नितीन नाईक व श्रेया स्पोर्ट्स कोपर पुरस्कृत आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित रायगड प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व आणि आजचा 8वा दिवस. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता एकेएम स्मृती मानसी स्पोर्ट जेरेवली गावदेवी गावठाण संघाने. लोअर फुल टॉस हा फटका इथे बसला. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. सेकंड रन, रिक्स घेतली, रिवॉर्ड चांगला मिळतोय. धावा मिळाला ते एकंदरीत 2 संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. धावफलकावरती एकंदरीत डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. या DRS थर्ड अंपायरला रेफर करण्यात आला. आधी या स्पर्धेच्या माध्यमातून साजिद खान लाला आज स्वतः पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम डोंगरी मुंबई. ज्या डोंगरीने भारतासाठी हर हुन्नरी असे अनेक व्यक्ती दिले, असे डोंगरी हे नावच काफी आहे मुंबईमधली. आणि या डोंगरीला बिलॉंग करणारे स्वतः साजिद खान लाला आपल्या सोबत उपस्थित आहे. 4 धावा धावफलकावरती बनल्यात. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जिथे चालू असताना आपण एकंदरीत दुसरा पाहत आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार धावा धावफलकावरती बनलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलेला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल हा लोअर फुल टॉस आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा वापर चांगला करण्यात आलाय. सातत्याने चांगली गोलंदाजी शुभम पाटीलची आपण पाहतोय. एका संघामध्ये अनेक वेळेला या खेळाडूला आपण खेळत असताना पाहिलंय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना, दमदार प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. MCA साठी सध्या घडीला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. हा बॉल अवांतर येत असताना आपण पाहिलं. जरी तिने प्रदर्शन होत असताना अनिकेत जोशी नॉन स्ट्रायकर एंडवरती विंदनेचा खेळाडू. एका बाजूला आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून सज्जन मोकल यांच्याकडून विघ्नेश डाकी आणि वेदांत डाकीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालत केली आहे स्ट्राईक. ठोकला करण मडवीने षटकार. फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक. करण महेश मडवी गावठाण दमदार खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये तो खेळी साकारतोय. पुढचा बॉल गोलंदाज शुभम उजव्या यष्टीच्या बाहेर प्रचंड वेगाने टाकला होता. दिशेवरचं नियंत्रण गमावलंय. हा बॉल अवांतर आहे. अतिरिक्त धाव येते. गावठाण म्हटल्यानंतर सुनीलजी शांताराम मडवी असतील, किशोरजी शांताराम मडवी हे देखील या सामन्याकडे कटाक्षाने लक्ष धरून असतील. कारण मैदानाच्या आतमध्ये अतुल शेठ मडवी साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. AKM स्मृती. धावफलकावरती 12 आहेत. आणखीन एक बॉल डाव्या यष्टीवरती ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. सातत्याने अनेक विक्रम या खेळाडूच्या नावापुढे पाहायला मिळाल्यात. एक विक्रमादित्य खेळाडूंच्या यादीतील हे नाव आहे. मोठ्या स्पर्धेचा एक मोठा खेळाडू म्हणून सातत्याने आपण त्याला पाहत आलोय. धावफलकावरती 12 बनलेले आहेत.
शैलेशजी उमळे खास तळोजा फेस 2 वरून देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 12 धावा धावफलकावरती भेटल्यात. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केलाय. गॅप मोठा, होणार नाही धावांचा तोठा. करण मडवीच्या बॅटमधून आणखीन एक सणसणीत दणदणीत खणखणीत चौकार. चांगला स्ट्रोक ऑन साईडला टार्गेट करतो हा खेळाडू. सातत्याने आपण पाहिलं ना, मोठे फटकेबाजी त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाली आहे. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपली जावा. काय बॅटिंग चालू आहे भावा. मैदानाच्या आतमध्ये तोडफोड अंदाजामध्ये हा चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 16 बनली आहे. 16 ऑन दी बोर्ड. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट चांगला होतो, हे नेहमी आपण पाहिलेलं आहे. धावफलकावरती 16 बनल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. ज्याचं फाउंडेशन चांगलं ना त्याची इमारत भरभक्कम आणि मोठी उभी राहते. यावेळेस बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी होईल तद्वर मात्र करण मडवीने थ्रो केला होता करण मडवीला आउट करण्यासाठी. कृतज्ञ मडवी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. धावा मिळाल्यात. एकंदरीत 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 18 बनलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय आर्यन ग्रुप चिर्ले या टीमची धावसंख्या धावफलकावरती बनली आहे 18 विदाउट लॉस. रायगड प्रीमियर लीग बहुचर्चित अशी स्पर्धा आज आपण पाहतात. ना स्वार्थासाठी ना मोठेपणासाठी एक स्पर्धा रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी. आज रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा तुम्ही पाहता. आदर्श स्पोर्ट्स पनवेलने दमदार क्रिकेटचा 16 रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक खर्चिक राहिलं. पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह होतं. तब्बल 18 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक फेरबदल करण्यात येतोय. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. अर्थात फेरबदल करण्यात आलाय. होय, शंतनुक महाडिकला आपण पाहतो जो माणगावचा आहे. अर्थात एक जर्देदार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती खडकोली माणगावला बिलॉंग करणारा. मागील मॅच मध्ये तुम्ही आणखीन एक गोलंदाज पाहिला होता जो अर्थात अमित दसाडे, तो माणगावचा आहे. 2 गोलंदाज 2 खेळाडू जे माणगावचे आहेत त्यापैकी एक. शंतनूचा हा बॉल उसळी घेणारा. रायझिंग अँड सरप्रायझिंग टेक ऑफ घेतला होता बॉलने. उसळी घेणारा बॉल मिळाला. अवांतरच्या बॉलने सुरुवात झाली. एक्स्ट्राची रन्स अय्यूब यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. खरं तर अय्यूब शेख कासा रवडवली 20 बाईक याही खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. असा दमदार यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. फटका पाहायला मिळालाय. मरुआई विंधने गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक घातक फलंदाज अनिकेत जोशी समोरच्या बाजूला हा ठोकलेला षटकार पाहायला मिळालाय. स्ट्रेट डाऊन ग्राउंड. 25 धावा धावफलकावरती. 7 बॉलचा खेळ संपलाय. हे षटक आता मोठं बनते की काय. सुरुवात दमदार झाली आहे. दुसऱ्या षटकाला यावेळेचा बॉल लिडिंग एज. शंतनू महाडिक चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट. इथे मात्र धक्का दिलाय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज क्रमांक पहिला अनिकेत जोशी आउट. फुटला ढकललं होतं. फटका खेळण्यास भाग पडलं. मुभा दिली नाही. जिकरीचं काम केलं शंतनू महाडिकने आणि विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या दिवशीचे 2 विजेते संघ असे राहिले होते. जरीमरी आई धाबा मीत 11 मोह कोहली सूर्या मस्करच्या नेतृत्वाखाली उस्मान पटेलच्या नेतृत्वाखाली संघाला आपण पाहिलं होतं. अगदी त्याच वेळेला दुसरा संघ होता रायबादेवी रावे आई
भवानी माता साई जिथे विश्वजित ठाकूर, दिनू कांबळे या संघाचा आयकॉन म्हणून खेळत असताना पाहायला मिळाला. एमडी वॉरियर्स अलिबाग या संघाने दुसरा दिवस गाजवला. सुमित पत्रेच्या नेतृत्वाखाली सुमित ढेकळे या संघाचा आयकॉन होता. अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी हा संघ दुसरा होता दुसऱ्या दिवसातील, जो विजेता राहिला. बंटी बद्रिकेच्या नेतृत्वाखाली साहिल सावंत ॲज आयकॉन खेळत होता. तिसऱ्या दिवसाचा पहिला संघ वैष्णव कोलाड या संघाने जिंकलेला पाहायला मिळाले 2 सामने. त्याच्या अगेन्स्ट खेळत होता GS स्पोर्ट्स नागोटने. तदनंतर तिसरा दिवस आपण पाहिला वीर मराठा जो हे पेन आणि त्याच्या साथीला श्री केदारनाथ 11 तळेखार या संघाने जिंकलेला आपण पाहिलं होतं. अगदी चौथ्या दिवसाचा विचार केला तर भोलेनाथ अक्का 11 जासई या संघाने जिथे मात्र 5वा दिवस गाजवला होता, तर 5व्या दिवसामध्ये भोलेनाथ अँड अक्का 11 जासई अध्य अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 अलिबाग या संघाला आपण पाहिलं 5व्या दिवसामधून पुढे येणारे 2 संघ. 6व्या दिवसामध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर आणि सात्विक 11 स्वातिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन हा संघ पुढे आला. तर कालचा दिवस निशांत 11 मरुवाई विंधने दादरपाडा आणि त्याच्या साथीला श्री राधाकृष्ण यंग बॉईज या संघाला आपण पाहिलं होतं. तळा संघाला पाहायला मिळालं. एकंदरीत 16 जिथे 14 संघ मिळालेत, आज 2 मिळतील. उजव्या शीच्या बाहेर लेग कट स्क्वेअर कट डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक तैनात. टॉप ऑफ द बाउन्स आले होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंदन तलवार दाखल झालेत. तिथे मैदानाच्या आतमध्ये सारसोळे नेरूळ नवी मुंबईचा खेळाडू आहे, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता आज आयकॉन म्हणून खेळतोय. चंदन तलवार रोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त आयकॉन खेळतो असं सर्वाधिक वेळेला चर्चा होत असताना पाहायला मिळते. परंतु चंदन तलवार आज रायगड प्रीमियर लीग खेळतोय. फलकावरती 27 बंडलात एक फलंदाज बाद झालेत. 27ला 1 आहेत. 27 ऑन दी बोर्ड. चंदन तलवार जो नॉन स्ट्रायकर इनवरती आहे. या वेळेचा बॉल बागफुटला आले होते. डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. शंतनू महाडिकच्या माध्यमातून सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन इथून कंप्लीट करण्यात आल्या. 2 धाबा दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. फलकावरती धाबा बनल्या त्या एकंदरीत 29 ऑन दी बोर्ड आहेत. करण मडवी मोर्चा बांधणी करतोय. ज्या रीतीने त्याला खेळ करत असताना आपण पाहिलंय, असंच नाही अल्पावधीमध्ये हाही खेळाडू चर्चेचा विषय राहिला. अलीकडच्या कालावधीमध्ये जास्तीचा प्रवास तो करत नाही आहे. त्याच कारणास्तव की काय यावेळेचा बॉल बागफुटला आले, पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तेजाजी मात्रे म्हटल्यानंतर पनवेल तालुका असू द्यात, रायगडातील असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या पावलावरती पाऊल टाकणारे अनेकांना आपण पाहिलं. तेजाजी मात्रे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. उरण तालुक्यामधूनही असा एक चेहरा आहे संचित टकले, तेही तेजस मात्रे यांना आदरस्थान म्हणतात. आज त्यांचे आगमन पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाखा. 1 more अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. करण मडवी सेट ऑन फायर, षटकार. एक्केचाळीस धावा फलकावरती एक फलंदाज बाद झाला. 41 ऑन दी बोर्ड. 9 चेंडू 30 वरती बॅटिंग करतोय करण मडवी. आर्यन ग्रुप चिरले आणि अगदी त्याच वेळेला एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये AKM स्मृती मानसी स्पोर्ट्स जेरेवली गावदेवी गावठाण. आता संचित टकले एक गोष्ट चर्चेचे विषय ही राहू शकते ना की मैदानाच्या आतमध्ये करण मडवी बॅटिंग करतोय, जो खेळाडू गावदेवी गावठाण संघाला गेले अनेक वर्ष खेळतोय, ज्या गावदेवी गावठाण संघाने त्याला मोठं वलय निर्माण करून दिलंय, ज्या गावदेवी गावठाण संघाने त्याने सातत्याने प्रतिनिधित्व करत असताना खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा, तालुका निहायच्या अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि आज तोच खेळाडू या संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करतोय. अय्यूब शेख कासारवडलीचा वंडर बॉय गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळेल. या गोलंदाजानेही अनेक किताब हस्तगत केलेले पाहायला मिळाले. 20 बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात आणि त्यामुळे जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू, एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू म्हणून अय्यूब शेखकडे नेहमी पाहिलं जातं. कासारवडवलीमधून येणाऱ्या या खेळाडूने ISPL देखील गाजवलेली पाहायला मिळाली.
यावर्षीचा हंगाम दर्जेदार परफॉर्मन्स त्याचा सातत्याने पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे आजचा दिवस देखील तितकासा महत्त्वाचा आहे. समीर शेठ पाटील साहेब सुप्रसिद्ध मराठी उद्योजक आणि अगदी त्याच वेळेला चिरले गावचं वैभव म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला अतुल शेठ मडवी आणि अमीर शेठ भोईर साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. धापलकावरती 41. पहिल्या 2 षटकांमध्ये धाबांचा रतीब रचला गेला आहे. धाबा वेगाने येऊ लागल्यात. मॅच चांगली पाहायला मिळत आहे. 9 बॉल 30 धाबा. करण मडवी ज्या रीतीने हा स्ट्रोक मेकर आहे खेळाडू आणि सातत्याने मोठे फटके खेळत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस हा बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. 5 दिवसामध्ये 12 तास असतात. 12 तासातले 5 तास दिवसाची प्रॅक्टिस हा खेळाडू करत असतो. मला वाटतं दुपारचा 1 तासाचा ब्रेक केवळ घेत असतो. त्यामुळे करण मडवी याचा खेळ तितकासा चांगला पाहायला मिळाला. प्रॅक्टिस मेक मॅन मी परफेक्ट. सुमित डोंगरेची इतगूत करत असताना सुमित डोंगरे म्हणाला, रात्री 2 वाजेपर्यंत मी व्यासपीठावरती होतो. सकाळी 7 वाजता प्रॅक्टिस केली. जवळपास 200-300 बॉल खेळलो आणि तदनंतर धाबा आल्यात. कमी गतीचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अय्यूब कमी गतीचे चेंडू जास्तीच्या हातात असताना पाहायला मिळतो. इथे घडते तरी काय, वेगाने क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथे आपण पाहिलं फेकी करण्याच्या प्रयत्नामध्ये हर्षल गाबांडने चुकी केली आहे. धावा जिथे सिंगल होत्या तिथे 2 मिळाल्या. धावफलकावरती दुहेरीच्या मदतीने 44 बनल्यात. हर्षल गाबांची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. मुळेखंड एक्सप्रेस या संघाचं नेतृत्व करतोय. कृतज्ञ मडवी यष्टांच्या पाठीमागे आहे. कमी गतीची गोलंदाजी ही नेहमी कारगर साबित राहत आहे. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. इथे प्रेक्षक नेहमी गर्दी करतात, परंतु शाळेचे विद्यार्थी जर का यदा कदाचित आला असाल, तुम्ही कॅमेरामध्ये येण्याच्या आधी स्कूलमध्ये दाखल व्हा. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक स्वतः अय्यूब येतोय. ही खेळपट्टी अगदी फिरकीपट्टूंच्या गोलंदाजांना रास्त ठरते. पहा, हेच मी चिरंजीव ज्या मुलांचा उल्लेख करत होतो, तुम्ही सगळेजण कॅमेरामध्ये आलेला आहात. जेवढे आहेत ना शाळेतले विद्यार्थी, टोपी घातलेला मुलगा जो आहे, टोपी घातले कोणी ज्याच्या हातात छत्री, हा ती काढली तुम्ही, हे जेवढे आहात तुम्ही सगळे कॅमेरामध्ये आहात. आणि थोड्याच वेळामध्ये फोन्स कॉल येऊ शकतील सरांचे, त्यामुळे त्वरित शाळा गाठा. 45ला 1 स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा भेद घेतला. करंट असे फटके फार क्वचित आणि कमी वेळेला त्याला आपण खेळताना पाहतो. संस्कारांचे फटके नेहमी चांगले खेळत होतो. अलीकडचं क्रिकेट हे बदललंय. अगदी आपण पाहिलं ना शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अगदी सातत्याने इम्प्रोवायझिंग स्ट्रोकवरती जास्तीचा कल दिला जातो. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. शंतनू महाडिक फेकी करेल, तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव. अनेक खेळाडू मानगाव तालुक्यामधून येत असताना आपण पाहिलंय, ज्यामध्ये शुभम जाधव सारखा खेळाडू प्रथमतः आपण पाहिला. तदनंतर एका मागोमाग एक खेळाडू अनेक येत गेले. शंतनू महाडिक सातत्याने दमदार प्रदर्शन करतोय. अगदी त्याच वेळेला अमित दसाडेला तुम्ही पाहिलं. अगदी त्याच वेळेला पहिल्या दिवशी टेम्पाला एक्सप्रेस देखील तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेस बॉल फटका फसला. चेंडू उंच चाललाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यात. कॅच ड्रॉप. धावता झेल घेणं तितकी बाब सोपी नाहीये. आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तुमचा हँड अँड कॉर्डिनेशन, बॉडीचं संतुलन, जिगरा, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. बॉडीचं संतुलन म्हणलेलं नाहीये म्हणून की काय इथून धावा मिळत आहेत. 47 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावरती पाहायला मिळत आहे. एका बाजूला या मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने दमदार प्रदर्शन चालू असताना आपण पाहत आहोत या खेळाडूंचं. 47ला 1. हा लोअर फुलटोल होता. फुलटोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजाने यॉर्करला केलाय मिस. फलंदाजाने केलाय चेंडूला डिसमिस. षटकार. काय फटका पाहायला मिळाला. लोअर फुलटोज होता. ऑन साईडला स्ट्रोक आला. या ऍक्शन रिप्ले पाहूया. 53 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. ऍक्शन रिप्ले पहा. क्लोज कॅमेरा व्ह्यू ने तुम्ही पाहताय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत आहात. बॉल होता फुल टॉस आणि बॅटर जणू काय बॉसच बनला. करण मडवी. साईड कॅमेरा अँगल, विविध कॅमेरा अँगल आहेत. प्रत्येक कॅमेरा अँगल दर्शवलं जातं आणि ही किमया आमचे विवेक पाटील साधत असताना तुम्ही पाहतात.
स्वप्नील पाटील स्वतः एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 53 बंडलात एक फलंदाज बाद झाला. 53 लॉस ऑफ 1 विकेट. सबस्क्रायबर मीटर थोड्याच वेळामध्ये दर्शवलं जाईल 24 इव्हेंटच्या माध्यमातून. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर रायगडाच्या हक्काची वाहिनी कामकाज करते, म्हणून चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन हिट करा. 3,58,264 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ही फॅमिली आणखीन वाढवायची आहे. हा गोतावळा शेवटचा दिवस येईपर्यंत 4 लाखाचा पल्ला कसा ओलांडतो ना याकडे कल असायला हवा. 53 बंडलात एक फलंदाज बाद. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. शुभम पाटीलला तुम्ही बाद आहे, गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 शुभम पाटील. पाटलांचा बोलबाला राहिला. आता कसं पाटील बोलतील तसंच. चंदन तलवारसाठी हा चेंडू यष्टिरक्षकाचा भेद, कमी गतीचा, खाली राहणारा. ऍक्शन रिप्ले पा. सफल झाले होते, सफल झाले नाहीत. कोळीगावचे जीत करावकर साहेब आणि त्याच वेळेला समीरजी भोईर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. 53 1. 53 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस बॉल लिडिंग एज क्षेत्र अक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. यावेळेला झेल टिपण्यात आला. सफलता प्राप्त. आयकॉन इथे आयकॉनिक परफॉर्मन्स करू शकलेला नाहीये चंदन तलवार. 6 बॉल 5 धावांची इनिंग संपली. सुरजित चौधरी पाटलांचा बैलगाडा नव्हे, आता पाटलांचा बोलबालात पाहायला मिळेल. कारण अजय पाटील येतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बेलवलीचा सुपुत्र 6 बाईक ज्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. अजय महादेव पाटील बॅटिंगसाठी एक स्ट्रोक मेकर आणि हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वेळ होती त्याचे येण्याची आणि तो आलाय. फलकावरती 53 बंडला 2 फलंदाज बाद झाल्यात. अजय पाटील मैदानावरती दाखल झालाय. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतील का? जागृती स्पोर्ट्स साठी सातत्याने त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. किमोना ब्रँड अँबॅसेडर आहे जागृती स्पोर्ट्सचा. 24 इव्हेंट्स च्या माध्यमातून देखील त्याचं क्रिकेट सातत्याने आपण पाहिलेलं आहे. अजय पाटील बेलवलीचा सुपुत्र. काल आवाज तुम्ही दिनेजी पाटील सरांचा ऐकला, बेलवलीचे समालोचक. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील दाखल झालाय. त्याची बॅटिंग पाहण्याजोगे राहील. चर्चेचा विषय नेहमी राहतो. चांगले स्ट्रोक खेळत असताना त्याला आपण पाहिलेलं आहे. 6 बाईक केवळ जिंकलेला नाही आहे. आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये 14 सायकलही त्याच्या नावावरती आहेत. 53 2. पुढचा बॉल. गोलंदाज शुभम पाटील. विकेट प्राप्त केली आहे त्याने. पहिला बॉल शरीरापासून जास्तीचा दूर टाकला होता, बाहेर निघणारा. अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. स्वतः आयोजक आणि तदनंतर पंच अमोलजी काळे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. विशालजी जितेकर असतील, तेजाजी मात्रे असतील, आकाश तारेकर असतील, संदेश पाटील, सुमित डोंगडे, अमर पवार, मुकेश नाईक, प्रमोद गरत, वीरेन गावण, प्रफुल्ल पाटील, अमोल काळे. यावेळेचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर गॅपमध्ये खेळला. जमिनीला गुदगुल्या करत हिरवा गालीच्या लाग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी. नाद करा पण आमचा कुठं. अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि पाटलासाठी हे गीत तुम्ही ऐकता आहात. चौकार आला. 58 बनलेले आहेत. या षटकामध्ये धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 3,58,292 सबस्क्रायबर मीटर तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हळूहळू हा सबस्क्रायबर मीटर वाढत जाईल, कारण प्रेक्षक वर्गाची गर्दी वाढेल. धाबा एकंदरीत 2 मिळालेले आहेत. या फटक्यावरती फटका तितकासा जिथे मोठा स्ट्रोक आलेला पाहायला मिळाला नाही. खेळण्यासाठी सातत्याने जद्दोजहद करावी लागते. धाबा गोळा करण्यासाठी अजय पाटीलला या स्विंग बॉलवरती धाबा गोळा करणं ही बाब सोपी नाही आहे. 2 बॉल 6. अजय पाटील बॅटिंग करतोय. धावफलकावरती 60 बनलेले आहेत. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट अजय पाटीलचा. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा भेद. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना मला मिळतोय. शुभम पाटीलने या षटकामध्ये कमबॅक चांगलं करून दिलंय. त्यामुळे की काय संघाला एक सर्वाधिक मोठं उद्दिष्ट संघाचं होतं ना विकेट मिळवण्याचं, ते मिळवून दिलं. ज्या गोलंदाजाची धार संघाच्या कर्णधाराची आपण पाहिलेली आहे. पुढचा चेंडू
संघाचा गोलंदाज संघाचा कर्णधाराना तो संघाचा कॅप्टन हा नीडर असावा लागतो आणि तो नीडर आहे शुभम पाटील. 60ला 2, 60 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीप मध्ये लॉंग लेग तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने होता, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. दोन्ही गाड्या एकाच वेळेला एकाच ट्रॅक वरती आल्या होत्या. अपघात अटळ होता, परंतु कॉलिंग सर्वाधिक महत्वाचं होतं. संगम मताने हा निर्णय घेतला करण मडवीने की धाव निश्चित मिळणार आहे. 2 आल्या. संघाची धावसंख्या 62. 2 फलंदाज बाद. आर्यन ग्रुप चिरले बॅटिंग करत असताना 62ला 2. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा महाराष्ट्राचा सन्मान, संपूर्ण रायगडाचा अभिमान बनून बसली आहे. बहुचर्चित असणारी स्पर्धा आज तुम्ही पाहतात. चर्चेला उदाहरण सातत्याने स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालंय. रायगडची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा या स्पर्धेने जपत असताना आपण पाहिलेलं आहे. दैदीप्यमान असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक विक्रम या स्पर्धेने नोंद केलेली पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हॉल ऑफ फेम रायगड हे पुरस्कार देखील देत आहोत. केवळ पुरस्कार दिला जाणार नाही आहे, अगदी धनराशी दिली जाणार आहे या 2 खेळाडूंसाठी. आयोजकांनी यावर्षी हाच बेत आखलेला आहे की जे येतील ना ते सरळ हाताने आपण वाटायचे आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आयोजकांनी कोणती कमाईचा जरिया पाहिलेला नाही आहे. आपण सातत्याने पाहतोय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जी तुम्हाला लकी ड्रॉचे कुपन आहेत, तुम्ही कुपन 50 रुपयाचं कलेक्ट करा आणि एक बाईक तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हे जे 50 रुपयाचं कुपन आहे ना, त्यामधून जे कुपनच्या आधारावरती पैसे येतील तेही खेळाडूंना वाटले जाणार आहेत. 62 धावा धावफलकावरती 2 फलंदाज झालेत बाद. मुळेखंड एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती हर्षल गावंडला आपण पाहतो तो दाखल होत असताना मला मिळतोय. हर्षल गावंड गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतोय. डावखुऱ्या हाताचा आणि फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती येतोय. त्याच्या कलात्मकता, नैपुण्यता त्याहूनही अधिक हर्षल गावांच्या गोलंदाजीची कौशल्य आपण सातत्याने पाहिलेलं आहे. ती गोलंदाजीतलं त्याला आपण पाहतो सातत्याने त्याचं नैपुण्यता नेहमी चांगली पाहायला मिळत आहे. बॉल वळवण्याची कसब त्याच्याकडे फारशी चांगली आहे आणि लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटर आता चर्चेचा विषय राहू शकतं. पुढचा बॉल आडवा बॅटने काय स्वागत केलंय गोलंदाजाचं भव्य स्वागत. षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. षटकार आलेला पाहायला मिळाला. 62 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. ऑन साईडला दर्जेदार पूल पाहायला मिळाला. धावफलकावरती 68 68 आहेत. गावदेवी गावठाणचे या 2 संघामध्ये कदाचित मला वाटतं, मी चुकीचं नसेन, अतुल शेठ 11 पेक्षा जास्तीचे खेळाडू खेळतात. त्यामुळे गावदेवी गावठाण संघच या 2 संघांमध्ये आपण पाहतोय. 13 बॉल 43 बॅटिंग करतोय. जिथे मैदानाच्या आतमध्ये करंट महेश मडवी आणखीन एक अर्धशतक येतं की काय. या बेसा बॉल देखील ऑन साईडला केला होता. डीपा गवसनी 15 बॉल 45 धावांची खेळी करण महेश मडवीची ती आली संपुष्टात. 5 षटकार 1 चौकार 300चा हेल्दी स्ट्राईक रेट. 15 बॉल 45 आउट. आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आता 2 पाटील खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. शिवकर गावचा संदीप पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शिवकर प्रीमियर लीग यावर्षी चर्चेचे विषय बनलेली पाहायला मिळाले होते. 70 बनलेले आहेत. 3 फलंदाज बाद झाले आहेत. शिवकरचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संदीप पाटील 70 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. 5वं षटक
प्रगती पथावरती आहे. या षटकामध्ये विकेट मिळवली आहे. हर्षल गाभांडला विकेट प्राप्त होत असताना बाला मिळाली. सबस्क्रायबर मीटर हळूहळू पुढे सरकत आहे. सबस्क्रायबर वाढू लागले आहेत. याचंही कारण असं आहे, यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण आलो आहे आणि आपण आल्याची जाणीव करून देणारा लांबलचक आला रे आला, पाटील आला आणि पाटलाने येता षटकार. किती येतील किती जातील, परंतु सारे जण माझ्याकडे पाहतील, कारण माझं नाव आहे संदीप पाटील. बॅटिंगसाठी पाटील आला आणि पाटलाने षटकार ठोकलाय. लांबलचक प्रहार पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल देखील लगातारचा दुसरा, हा थेट चॅलेंजर पारगाव मध्ये मारला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. तिरंगा शिवकर या संघाचं नाव मोठं करायला या खेळाडूने आता हाती घेतलंय. पहा, पहिल्याच बॉलवरती जणू काही वज्र निर्धार केला होता. मागील 2 षटकार जर काही ऍक्शन रिप्ले पाहिजे झाले ना, तर ते पाहण्याजोगे राहतील. ज्या रीतीने स्ट्रोक त्याने खेळले होते. 82 बनल्या, 3 फलंदाज बाद झालेत. हा पहिला मारला होता, हा पहिला षटकार पहा. 24 इव्हेंट्स विवेकजी पाटील यांनी हे दर्शवलेलं पाहायला मिळालं. हा पहिला षटकार. दुसरा षटकार जो तुम्ही पाहिला तो समोर मारला होता. हा दुसरा षटकार आहे. समोर मारलेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक स्क्वेअर लेगला, एक लॉंग ऑनला, हा पुढ्यात टाकला होता. त्यामुळे रीच मध्ये आला आणि त्याला आउट ऑफ रीच करू शकला बॅटर. तब्बल धावा फलकावरती 82 आहेत. यावेळेला लिडिंग एज फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचेल, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला नाहीये. इथून एक सिंगल येते. सबस्क्रायबर मीटर पहा, 3,58,309 झालेत. त्यामुळे आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 3,58,311 देखील झालेले आहेत. 24 इव्हेंट्स आपल्या हक्काची वाहिनी आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 83 धावा फलकावरती बनल्यात. 3 फलंदाज बाद झालेले आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी आहे. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजे STC कडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. साऱ्या रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये त्याला मानतोय प्रत्येक जण. आमचे जयेश भोसले सरांचा नाव गाजतय साऱ्या महाराष्ट्रभर. आमचे जयेश भोसले सरांचा नाव गाजतय साऱ्या महाराष्ट्रभर. धन्यवाद सुरजित चौधरी. कारण समालोचकावरती गाणं बनणं आणि तेही माझ्यावरती ते अवघड गोष्ट आहे, परंतु ते बनवून दाखवलं. आणि हा पहिला जो योगायोग आहे सूरज चौधरी. याआधी आपण पाहिलं तर स्वतः आज गाणी वाजवताना पाहायला मिळतात. AI ची कमाल आहे, ChatGPTची कमाल आहे, परंतु त्याचा योग्य वापर, परंतु या वेळेचा योग्य वापर शाळेच्या विद्यार्थ्यांनी करावा अशी नम्रतेची विनंती आहे. प्रेक्षक म्हणून तुम्ही आलेला आहात. तुम्ही स्क्रीनवरती सगळेच जण आहात. 83ला 3 आहेत. कृतज्ञ मडवी. पहिलाच बॉल ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदीप पाटील एअरलाइन्सने चेंडू करतोय मोफत प्रवास. षटकार. प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. प्रवीणजी गायकर सर, पहिल्या मॅचमध्ये माझ्या 100 धावा हुकल्या होत्या. कदाचित या मॅचमध्ये बनतील, कारण पहिल्या मॅचमध्ये पूर्वार्धामध्ये तेवढ्या धावा बनताना पाहायला मिळाल्या नाहीत. 95 झाल्या होत्या. या मॅचमध्ये 89 बनलेले आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स काय असतो ना या मॅचमध्ये पाहायला मिळाला आहे. 4 बॉल 19. अद्याप 5 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे. संदीप पाटील, काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या 89 बनली आहे. 3 फलंदाज बाद. मागील लास्ट विकेट ही करण मडवीची होती. हा नो बॉल आहे. हा नो बॉल. इथे गोलंदाजाने चुकी केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक पाऊल पुढे टाकलाय. अवांतर धाव निश्चितही मिळेल आणि अगदी त्याच वेळेला चालून आलेली सर्वाधिक मोठी अपॉर्च्युनिटी बॅटर मिस करणार नाही. धाव फलकावरती 90 बनलेले आहेत. 90 गाठली या संघाने. आर्यन ग्रुप चिरले संघाला बॅटिंग आली, परंतु मागे वळून
पाहता दमदार प्रदर्शन संघाच्या कर्णधाराने केलं, त्यामुळे की काय एक मोठी टोटल उभी राहिलेली पाहायला मिळते. यावेळेचा फटका एक्स्ट्रा कव्हरला, फ्री हिटचा बॉल आहे. शंतनू महाडिक चेंडूपर्यंत पोहोचतोय, सिंगल इथून येत असताना पाहायला मिळत आहे. प्रसंग अवधान चांगलं दाखवलंय, किंबहुना प्रेझेन्स ऑफ माइंड त्याहूनही अधिक चांगला पाहायला मिळाला. शंतनू महाडिक त्याला ही गोष्ट चांगली ठाऊक होती की हा फ्री हिटचा बॉल आहे, अन्यथा कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन काही खेळाडू करतात. त्या फलकावरती 91 बनलेले आहेत, 3 फलंदाज बाद झाले आहेत. स्ट्रायकर एंडवरती अजय पाटील आहे, तो इम्पॅक्ट त्याला टाकता आलेला नाही आहे. 4 बॉल 8 त्याच्या बॅटमधून रन्स पाहायला मिळालेत. 200चा स्ट्राईक रेट हा त्याला शोभा देत नाही. ऑन साइडला लांबलचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. प्रतीकजी मोहिते साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. PCA क्रिकेट अकॅडमीचे कोच म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि आमचे पांड्या अर्थात प्रशांत कांबळे यांचं देखील आगमन होत आहे. स्वतः आयोजक देखील आहेत. 97 लॉस ऑफ 3 विकेट, 97 बनलेले आहेत. 100चा आकडा इथे ओलांडला जातो की काय. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात या स्पर्धेचे आयोजक आणि स्वतः कोच या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. आणखीन एक तडाखा, फटका फसला, बॉल उंच चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. काळजी घ्या, काळजी घ्या. पाणी हवं काय बघा, पाणी जाऊ द्या, त्वरित पाणी जाऊ द्या. शंतनू महाडीकडे पहा, त्याला उचला, लवकर पाणी द्या. काळजी घ्या, स्वतःला सांभाळा. जास्तीची गर्दी एकत्र करू नका, जास्तीची एकत्र त्याला हवा येऊ द्यात. काळजी घ्या. सर्वाधिक मोठी दुर्घटना परवाच्या दिवशी नेरूळमध्ये घडलेली आहे. साहिल लोंगले खरं तर झेल घेताना असाच अपघात होत असताना मला मिळाला. साहिल लोंगले आणि त्याच्यासोबत आणखीन एक खेळाडू एकाच वेळेला बेशुद्ध झाले होते. ईश्वर चरणी प्रार्थना करूयात, आई एकविरे चरणी प्रार्थना करूयात की हा अपघात मोठा नसावा. खेळाडू अगदी ओव्हर स्टेप केले का पाहिलं जाणार आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल, परंतु स्वतः आयोजक जातीनिशी आकाश तारेकर त्या ठिकाणी पोचलेला आहे. एका बाजूला जयदीप बोंडिवले आणि राज गोठणकरची सर्वाधिक मोठी अशी टक्कर झाली होती आणि त्यावेळेला राज गोठणकर यालाही सर्व बाली ट्रॉफीची स्पर्धा होती. साहिल लोंगलेची परवाच्या दिवशी नेरूळमध्ये झालेली टक्कर, तोही बेशुद्ध झाला होता. त्यामुळे काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. हा कॉल जो होता ना तो शंतनू महाडिकचा होता, त्यामुळे दुसरा खेळाडू तिथे आला की काही अंशी ते ताळमेळ जुळलेलं नसावं, त्यामुळे अशा घटना घडतात. थोडीशी काळजी घ्या. 97 आहेत. ओव्हर स्टेप चेक केला जाईल. हा चेंडू योग्य आहे. शंतनू तुम्ही खेळण्यासाठी योग्य असाल तर स्वतःला सांभाळा, कारण बॅटिंग ही करायची आहे. ऑलराऊंडर आहे खेळाडू. कौतुक करेन मी. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता, ही अशी टक्कर झाली होती. हा कॉल जो होता ना शंतनू महाडिकचा होता, परंतु त्याच वेळेला तिथे आणखीन एक खेळाडू आला. दुखापत सर्वाधिक जास्त शंतनूला झालेली पाहायला मिळाली होती. मधल्या कालावधीमध्ये घडलं तरी काय, अजय पाटील बाद होत असताना पाहायला मिळाला. नैनेश पवार शौकचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. त्याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा अपघात तुम्ही पाहतात, कोपर लागलं होतं खेळाडूचं, त्याचमुळे की काय कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं ना तर दुखापतग्रस्त होत असताना पाहायला मिळाला होता. तर शंतनू महाडिक, शंतो ऑल इज वेल, काळजी घ्या, स्वतःला सांभाळा. अतुलजी भगत साहेब ज्यांचं आगमन होतं, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, शेठ आपलंही हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावफलकावरती 97 आहेत. 4 फलंदाज बाद. 97ला 4. स्ट्रायकर वरती नैनेश पवार. पहिलाच बॉल, पवारचा फटका इथे फसला. शंतनू चेंडूच्या खाली आणि किनेक उत्कृष्ट झेल त्याने टिपलाय. फलंदाज पवार आला, पवार गेला. डीजे मास्टर निश्चित म्हणेल आल्या आल्या जाऊ नका, फलंदाज बाद. आवाज
घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग 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 अतुल शेठ भगत साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत नुकतंच व्यासपीठावरती. अद्याप कांचनजी पालकर सर 4 संघांनी 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या मॅचमध्ये जर का इथे 100 बनल्या, या बॉलवरती जर चौकार आला षटकार आला तर 100 बनतील, परंतु या बॉलवरती विकेट आली तर रायगड प्रीमियर लीगचा पहिला गोलंदाज राहील कृतज्ञ मडवी, त्याने विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट करू शकतो. ब्रेस कंप्लीट केलाय गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश पाटील आलाय, मॅन फ्रॉम केळवणे. चैतन्य पाटील तुम्ही पाहिलं, केळवण्याचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी हरीश पाटील स्ट्रायकर एंडवरती आहे. विकेट गेली तर हॅट्रिक होणार, चौकार आला तर 100 पूर्ण होणार. या बॉलवरती काय शेवटचा बॉल, शेवटचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेईल. चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धाबा बनवल्या गेल्यात त्या 97-98 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये रचण्यात आलेलं पाहायला मिळालं. तिसऱ्या संघाच्या संघाने 97 धावा बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. या बॅटिंग स्कोर कार्ड तुम्ही स्क्रीनवरती पाहूयात. प्रथमतः हा पूर्वार्धाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. बॅटिंग समरी ही आपण स्क्रीनवरती पाहतोय. बॅटिंग समरी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. करण मडवी 15 बॉल 45, 2 बॉल 6. अनिकेत जोशीने बनवल्या. चंदन तलवार 6 बॉल 5. त्याच वेळेला 6 बॉल 14 धावांची खेळी अजय पाटीलने साकारली. संदीप पाटील 6 बॉल 20. नैनेश पवारच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली. हर्ष पाटील 1 बॉल 0. एक्स्ट्रा आल्या 7. बॉलिंग अनालिसिस या आपण पाहूयात. बॉलिंग समरी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. शुभम पाटील 2 षटक 27 धावा 3 डॉट बॉल 1 विकेट. शंतनू महाडिक 1 षटक 23 धावा 1 विकेट. अय्यूब शेख 1 षटक 12 धावा 1 डॉट बॉल विकेट मिळाली नाही. हर्षल गाबन 1 षटक 21 धावा 1 विकेट. करण मडवी 1 षटक 14 धावा 2 विकेट आणि 1 डॉट बॉल. फॉलो बाय विकेट 25 ला पहिला, 53 ला दुसरा, 70 ला तिसरा, 97 ला चौथा आणि 97 ला पाचवा. 7 एक्स्ट्रा 97 बनल्यात. 98चं टार्गेट. या पण ऐकूयात आमचे जवळचे मित्र उत्कृष्ट समालोचक स्पर्धा सम्राट प्रवीणजी गायकर सरांचा आवाज आपण ऐकूयात. थँक्यू. उरणचा छोटा टायगर धनुषेट मडवी 0609 यांना आपण पाहतो. जिथे करण असेल तिथे खेळण्यासाठी नेहमीच आवर्जून असतात. सूर्यकांतदादा मडवी असतील, निखिल शेठ मडवी असतील, संजय ठाकूर साहेब, निखिल शेठ यांचे सासरीबाई देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. महामहिम आमचे किशोरबाई मडवी आणि लाईट हाऊस ग्रुपचे सर्व या ठिकाणी आपण पाहू शकाल. आमचे सुनील शेठ मडवी साहेब आपलं सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ टकले साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावा आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्व समीर शेठ यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि एकीकडे अतुल शेठ मडवी रायगडातील एक व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने राहिली. गावदेवी गावठाण या तालुका संघामध्ये नेहमीच करण मडवीने कॅप्टन्सी केली, परंतु आज रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो आपल्या संघाविरुद्ध ईट लीगची मॅच खेळत असताना तुम्ही पाहताय. विनोद शेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत. आमचे समालोचक मित्र विपुल पाटील विराज तुमचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो यावर मानसी स्पोर्ट्स AKM गावदेवी गावठान के खिलाफ 98 रनों का लक्ष्य रखा है. 36 गेंदें और 98 रनों का बड़ा टारगेट. पिछले मैच में 96 थे, इस मैच पे 98 बनाने, लेकिन इस लक्ष्य का पीछा करते हुए आयुब शेख को बड़ी पारी खेलनी पड़ेगी. कप्तान शुभम को यहां पर चलना पड़ेगा. नाम बहुत बड़े बड़े हैं इस टीम में, देखेंगे कैसे चलेंगे. करण मडवी की रफ्तार, शंतनु महाडिक एज ऑलराउंडर, रमेश पवार, सिद्धेश कोहली मॅन फ्रॉम गव्हाण, विघ्नेश टाकी बोरकार, रोहन पाटील बोकडविरा, सर्वेश शेंडे खोपोली, विवेक पाटिल उरण बोरी, हर्षल गावन मुलेखंड, हितेश पाटिल वेशवी, स्मित पाटिल जासे और प्रकाश बड़ेला पनवेल, जो बिल्कुल हमारे 12वें के खिलाड़ी की भूमिका में नजर आते हुए. तो 36 गेंदे 98 रनों का बड़ा लक्ष्य का पीछा करने के लिए 2 आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. अभी जयेश भोसले सर आपने जरूर कहा था कि लगभग 20-22 के करीब आयुब शेख, लेकिन पिछले कुछ सालों की अगर चर्चा करेंगे देसाई के मैदान के ऊपर, जब ग्रामीण के खिलाड़ी को और आयुब को बाइक देकर न बचा गया था, तभी आयुब ने कहा था ये ग्रामीण के खिलाड़ी को एक मैच खेलने का मौका नहीं मिला और स्कोर बराबरी पर था, लेकिन आयुब ने बड़े दिल से वो युवा खिलाड़ी को मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक उन्होंने प्रदान की. ये होते खिलाड़ियों की निशानी. स्क्रीनवरती आपण पाहताय अतुल शेठ यांना खांदा
तानाजी बैलाचे मालक बिंजोरचा बेतात बादशाह म्हणून सातत्याने ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला से तानाजी बैलाचे मालक या ठिकाणी आमच्या अतुल शेट यांना आपण पाहतो आणि चिक्या 4x4 बाहुबली अर्थातच मुकेशला देखील आपण पाहताय आमचे या ठिकाणी विशाल त्यांचा संघ देखील क्वालिफाय सातत्याने आपण पाहिलं चांगली कामगिरी राहिली है। तो चलेंगे मैदान की तरफ थोड़ी सी शॉर्ट टीम मीटिंग आप देख सकते हैं खिलाड़ियों के बीच में कि क्या रणनीति है। लक्ष्य बड़ा है लेकिन सहजता से नहीं लेना चाहिए यही कुछ बताया होगा। आणि आज आपण पाहिलं ना कांचन अगदी आंतरराष्ट्रीय लोकनेते अर्थातच आमचे दीपा पाटील साहेबांच्या नावाचं हे विमानतळ नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण या ठिकाणी पाहताय आणि जंतर मंतरवरती आपला अग्री कचका भूमिपुत्रांचा कचका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला। मग सर्व नेते मंडळी असतील त्याच्यानंतर सर्व युवक असतील अतिशय सर्वांनी चांगल्या प्रतिसादानं त्या मोर्चाला अगदी पाठिंबा दिला आणि नक्कीच त्याची उड्डाण मंत्री यांनी देखील दखल घेतली आणि लवकरच आपल्याला या ठिकाणी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आता दीपा पाटील साहेबांच्या नावाचं हे विमानतळ आपण पाहताय। रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2 सबसे बड़ी ये ट्रॉफी कौन छूमेगा दूसरे चरण में किस टीम का अपना नसीब होगा जो कायम रुतबा बरकरार रखेगी। तो फिलहाल फील्डिंग में यहाँ पर सजावट करते हुए अक्सर कहते हैं कि जिस तरीके से नई नवेली दुल्हन को सजाया जाता है ठीक उसी तरह ये सैंडी डीजे साउंड सर्विस और डीजे मंडप टेकर इनके ओर से ये मैदान नानोबा मैदान पारगांव भी सजाया गया है। सिद्धिविनायक बिल्डर्स एंड डेवलपर्स विशेष हैप्पी रिपब्लिक डे उनका भी आप देख सकते हैं बड़े बिल्डर्स ऑर्गेनाइजर सिद्धिविनायक आरंभ संकल्प है पूरी तरीके से G+12 रेसिडेंशियल एंड कमर्शियल ये बड़ा बिल्ड आप देख सकते हैं कंफर्टेबल सभी आप फ्लैट्स देख सकते हैं और निश्चित तौर पर स्ट्रॉन्गर एवरीडे आपके लिए जिम भी काफी अच्छी होगी बच्चों के लिए गार्डन होगा मॉल्स होंगे बहुत सारे ऐसे वो वैरायटीज आपको वहां पर नजर आएंगे। अनेक स्पॉन्सरों ने काफी बड़ा योगदान दिया उन सभी का स्वागत करेंगे। तो आरंभिक बल्लेबाज अयूब शेख मैन फ्रॉम कासर वडौली ठाणे और एक तरफ होंगे कृतज्ञ यानी कि इन्हें भी करण के नाम से ही जाना जाता है यानी कि कृतज्ञ मडवी और आयुब और गेंदबाजी के मार्ग पर रफ्तार का राजा जिसे कहा जाता है 24 लाइव इवेंट्स तालुका आप में भी जिनकी वर्णी संदेश पाटिल के टीम में चैम्बो के टीम में हम देखते हैं वो गावदेवी नक्श 11 गावदेवी बेलौली के आरंभिक गेंदबाज और बल्लेबाज जाने जाते हैं वो है अजय पाटिल। आयुब को फील्ड की जमावट करते हुए मैच में मजा आएगा। 97 बनकर 98 रनों का टारगेट रखा है पिछले मैच में 96 रनों का टारगेट का इससे पहले मैच से 2 रन ज्यादा है। क्या यहां पर चेस होंगे या फिर रोकेंगे पहली गेंद लेकर और सामने शॉट थर्ड मैन के साथ बैकफुट पॉइंट के साथ ये फील्ड की जमावट की है तो देखेंगे पहली गेंद के ऊपर कैसी शुरुआत होगी दोनों की। ओ नो बॉल करार ओवर स्टेप हुए जिसकी वजह से अंपायर ने ये नो बॉल करार कम नहीं समझ रहा ये आयुब शेख को भी ये भी जलता हुआ अंगार है और आयुब शेख ने तो मेरे ख्याल से ग्रामीण में खेलते हुए कासरवली टीम ने तेजस मात्रे आपको ही उल्वे के सरजमीन पर केवी का मैदान के ऊपर एक बड़ा सदमा दिया है तो ये भी ग्रामीण का बहुत खतरनाक खिलाड़ी जाना जाता है। शुरुआत खराब गेंदबाज की ओर से अच्छी हुई थी बॉलिंग डॉट बॉल निकल लेकिन नो बॉल आया ये उनके लिए खराब संकेत है। फ्रीट की बॉल रहेगी बल्लेबाज आयुब शेख को। वो बल्ला थोड़ा सा जल्दी घुमाया वाइड की मांग अंपायर की तरफ कर रहे हैं लेकिन कोई इशारा नहीं है। डॉट बॉल की समाप्ति वेरी वेल गुड कमबैक। अजय का ये खासियत है अगर खराब गेंदें डालती है तो कमबैक करना भी वो जानते हैं और ये लीजिए यहां पर उन्होंने कमबैक किया अपने टीम के लिए। केवल 1 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर लगा हुआ स्कोर है। प्रति ओवर यहां से भी 17-16 बनाने पड़ेंगे। फिर से एक बार थोड़ी सी धीमी गति की गेंद थी ठीक कनेक्ट नहीं कर पाए। ये डॉट बॉल है वो काफी खतरनाक मानी जाती है। क्रिकेट के इस खेल में अगर आपको विजय होना है तो सबसे पहले आपको खेल के इस नियमों को जानना भी बहुत जरूरी है तभी तो एक आप अच्छा क्रिकेट खेल सकोगे। डॉट बॉलें उतनी ही खतरनाक होती है जितनी परेशानियां आपके टीम के लिए होती है आपके लिए होती है और इन परेशानियों से निकलकर आपको एक अच्छा क्रिकेट इस मैदान के ऊपर खेलना पड़ेगा। बॉलर अजय ये लीजिए यहां पांच किया है इस बार बल्ले के स्लॉट में आ चुकी है सीधा फेंका स्क्वायर लेग और मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा पार छक्का। थैंक यू वेरी मच डीजे क्या बेहतरीन छक्का हमें देखने को मिला है।
आयुब शेख नाम बड़ा है और काम भी काफी बड़ा है। भले ही 2 गेंदें डॉट उन्होंने खेली होगी, लेकिन इसके बाद आयुब शेख का ये बल्ला आखिरकार तारता हुआ। थोड़ी सी लेंथ छोटी जरूर थी। चलिए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, लाइन काफी अच्छी जरूर है और यकीनन यहां पर कमबैक किया है वहां पर गेंदबाज। आज चंदन तलवार की तलवार नहीं चली, वो भी पावरफुल हिटर है। अगर उनकी तलवार चलती तो और रन बनते, लेकिन फिर भी करण मडवी, संदीप पाटिल, ये महानतम खिलाड़ियों ने काफी कमाल का परफॉर्मेंस दिया। 2 अर्धशतक आज होने से चूके। एक महेश नानगुडे जो आइकॉन खिलाड़ी, पुणे मुलशी बाउधन गांव का खिलाड़ी जिन्होंने काफी कमाल की पारी खेली, और एक गावठान का खिलाड़ी करण मडवी ने भी शानदार पारी आज हमें खेलते हुए नजर आई। और तैयार ओवर द विकेट से, ओ हवा में मौका है, बन सकता है, लेकिन चलिए थोड़ी सी गेंद टप्पा रही, वरना ये मौका बन सकता था। बाल बाल बचे। यस, चेक करना चाहते ओवर स्टेप। आइए तीसरे अंपायर, दूध का दूध और पानी का पानी बिल्कुल यहां पर किया जाएगा। 24 लाइव इवेंट्स इनकी ये तकनीकी तौर पर जो ये सामग्री है वहां से आप देख सकते हैं। कंट्रोल रूम में अंपायर्स जो है वहां पर चेक करेंगे खिलाड़ी ये ओवरस्टेप हुए। अजय की तो ये चिंता बार बार बनी है कि ज्यादा ओवरस्टेप होते हैं, लेकिन एक रिकॉर्ड है, रायगढ़ प्रीमियर लीग जब ओवे के मैदान के ऊपर रखी गई थी, डे नाइट फॉर्मेट कैलाशदा मात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य रायगढ़, तब 6 में बचाया था एक मेडन ओवर और सुपर ओवर तक अपने टीम को लाकर रखा था उन्होंने। ये पहचान बनी है। इट्स नो बॉल कॉल, अंपायर डिसीजन, ये नो बॉल करार है और ये सोने पे सुहागा होगा। देखिए अजय की चर्चा की थी खास करके जयेश पाटिल सर ने, लेकिन जब आए थे खेलकर तो मिनी वानखेड़े मैदान वलप में जहां पर उन्होंने शुरुआत की, नंबर 4 के गेंदबाज थे, क्या कमाल का क्रिकेट खेला और उसके बाद ऐसी वापसी हुई कि कभी पीछे पलट कर नहीं देखा। आज सलामी खिलाड़ी टीम के लिए ओपनर बल्लेबाज और ओपनर गेंदबाज के तौर पर हमेशा इस खिलाड़ी को देखा गया है। कृष्णा मडवी फ्रीड की गेंद जरूर थी, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, 1 रन तो पूरा, दूसरे की कोशिश में जटे हुए थे, लेकिन आयुब ने मना कर दिया है। रन आ रहे आप यहां पर तो कोई जरूरत नहीं है, यहां पर एक्स्ट्रा जो है वो परेशानी लेने की कोई जरूरत नहीं है। और चलिए सिंगल के साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट है। प्रति ओवर 16 चाहिए, 10 बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। मानसी स्पोर्ट्स डेरिवली, AKM स्मृति, गावदेवी गावठान 88 रनों की अभी भी जरूरत है। 3,58,336 सब्सक्राइबर अभी तक देख सकते हैं। धीरे धीरे आंकड़ा भी बढ़ता जाएगा जैसे जैसे मैच और आपको रोमांचक मोड पर नजर आएगी। लास्ट बॉल के ऊपर ब्लास्ट किया है, लेकिन 1 बाउंस गेंद लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के बीच में से सीमा रेखा के पार 4 रनों के लिए ओवर की समाप्ति। 2 ओवर पहले ओवर की समाप्ति होने के बाद रन बने हैं टोटल 14, बिना कोई विकेट खोए नुकसान टीम गावठान। ग्यारह रन बनाकर अपने बल्लेबाजी में ताकत दिखाते हुए करण मडवी यानी कि कृतज्ञ मडवी, 1 बॉल 1 ही ग्राम पंचायत की दोनों टीमें हैं, लेकिन लॉट्स ऐसे आए कि उन्हें एक दूसरे के खिलाफ अब विरोधियों के तौर पर खेलना पड़ रहा है। समोरच तुम्हाला अगदी बरोबर मावशीची कॅन्टीन देखील पाहायला मिळेल। तिकडे भाकरी, मटन, चिकन, व्हेज, नॉनव्हेज सर्व काही तुम्हाला अगदी स्टेजच्या समोर पाहायला स्वस्त दरामध्ये। जर कोणाला भूक लागली असेल तिथे जा मावशीकडे, मावशीची कॅन्टीन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। ते चविष्ट आपल्या आग्र्या पद्धतीचं मटन चिकन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। चलिए 14 बने हैं, 7 पे 11 अयूब, करण के 1 बनाकर घुटना टेका जरूर, मिटाउन की तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। लॉन्ग ऑन का खिलाड़ी संदीप आकर उठाए, तब तक 1 रन पूरा होता हुआ और इस 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 15 रन। दीप पाटिल मैन फ्रॉम मोटी जुई, अक्का देवी चैंपियंस मोटी जुई गांव का ये टीम का खिलाड़ी है और लगभग जहां तक सवाल है मोटी जुई के अंकेश कामोडकर होंगे। ऐसे ताकतवर खिलाड़ी, खास करके उनके बाहुबली निनाद भोईर काफी ताकतवर खिलाड़ी है, लेकिन दीप पाटिल एक होनहार युवा प्रतिभावान गेंदबाज है। और आज देखिए सेकंड ओवर की जिम्मेदारियां तुरंत AKM
स्मृति मानसी स्पोर्ट्स डेरिवली एंड गावदेवी गावठान के कप्तान ने उनके कंधों के ऊपर दिखाई है। स्वर्गीय अनंत शेठ मड़वी टीम के ओनर, अमीर सेठ भुईर संघ मालक और आनंद माली साहब मैनेजर, ये उनकी भूमिका अपनी निभाते हुए। चलिए शुरुआत सिंगल के साथ हो चुकी है। आयुब स्ट्राइक अपने पास रखते हुए, क्योंकि ये ज्यादा अपने पास स्ट्राइक रखेंगे उतना ही मैच को अंजाम देने की कोशिश करेंगे। करण फिलहाल थोड़ी सी फील्ड में परिवर्तन करने का प्रयास करते हुए। स्लोवर वन गेंद फंसाया अपने जाल में। ये बड़ा विकेट है, ये प्राइज विकेट है और ये आयुब शेख का बड़ा विकेट आइकॉन के तौर पर हाथ में लगता हुआ आर्यन स्पोर्ट्स चिरले टीम को यह सफलता मिली है। यहाँ पर ठीक 12 बजे का समय हो चुका है और जिनको यहाँ पर डीजे ने कहा आप 12 बज गए तो हमें जाना चाहिए खाना खाने के लिए, ऐसा ही कुछ दर्शा होगा। लेकिन ये लेग ब्रेक बॉल एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं, पढ़ने के बाद हल्का सा गेंद ने काटा बदला और यही वेरिएशन है दीप पाटिल की। अगर तेज भी डालते हैं तो वेरिएशन करना भी जानते हैं, इसलिए हमने कल भी परसों भी कहा था कि भारत के पूर्व जमाने के गेंदबाज रुद्र प्रताप सिंह, आरपी सिंह, ये जो ऐसे गेंदबाज है विविधता भरी गेंदबाजी उनमें रहती है, अलग अलग तरीके की रणनीति की गेंदें डालना जानते हैं और उसी रणनीति के तहत यहां पर दीप ने यह प्राइज विकेट अपने नाम पर कर लिया है और आयुब शेख आइकॉन खिलाड़ी मैदान से बाहर। इसे हम क्रिकेट के खेल में अपनी नकारात्मक सोच को हमेशा बदलना चाहिए, जबकि आपकी सोच सकारात्मक होगी तब एक आपको कामयाबी जरूर मिलेगी और इस सकारात्मक सोच के साथ रवैया अपनाते हुए गेंदबाज सफल होकर खेलने का प्रयास जरूर किया था। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, ये ओवर में रन नहीं बन पा रहे। शंतनु महाडिक ने बैटर आप मैदान के अंदर देख सकते हैं, मैन फ्रॉम मानगांव। जिस तरीके से मानगांव का पोलाट शुभम जादव को हमने देखा, आज एक और मानगांव का युवा खिलाड़ी आप शुभम को देख सकते, शंतनु महाडिक को देख सकते हैं, जिन्होंने क्या बेटर कैच पकड़ी है, लेकिन बैटिंग में क्या अपनी मानसिक संतुलता बिगाड़ पाएंगे या फिर बनाए रख पाएंगे। टारगेट पड़ा जरूर है और जल्दी ही कप्तान ने उन्हें प्रमोट कर दिया कि जाइए आप वन डाउन की भूमिका में मैच को अंजाम देकर आइए। एक और शानदार गेंद, दीप पाटिल की गेंदबाजी क्या बढ़िया नजर आ रही है। कंचन इसी टूर्नामेंट में संयम मात्रे मैम फ्रॉम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल क्रिकेट क्लब झांसी टीम के गेंदबाज एकलौते ऐसे गेंदबाज है, 32 टीमें हैं, 32 टीमों में से एकलौता गेंदबाज जिन्होंने रबर बॉल में मेडन ओवर फेंका है। Oh, you miss, I will definitely hit. ऐसी गेंदें जब फेंकी जाती है तो मुझे वाकलन के मोतीराम भुईर की याद आती है, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा। युवानी दमदार नेतृत्व तथा आयकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व मनकुश शेठ नाईक कोहली अर्प दादेभाई यांचं व्यासपीठावरती शुभागमन आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांचं रायगड प्रीमियर लीगच्या वतीनं मनकुश शेठ नाईक दादेभाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमदार चषक असू द्या, सुनील शेठ पाटील यांची त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द बेस्ट फलंदाजसाठी देखील सातत्याने त्यांच्या माध्यमातून एलईडी टीव्ही अनेक स्पॉन्सरशिप सातत्याने त्यांच्या माध्यमातून दिली जाते। असे सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व अर्थातच आयकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मनकुश शेठ नाईक दादेभाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। पूरी एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, 2 ओवर के समाप्ति के बाद 22 जरूर बने, तेज तर्रार रफ्तार वाली गेंद डाली। इससे पहले आप देख सकते हैं, इससे पहले आपने देखा यही चक्कर यॉर्कर था, लेकिन हाफ हेलीकॉप्टर
कितना बेहतरीन खेला, पैरों पर डालने वाली गेंद को और लंबा लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग छक्का चढ़ दिया है। हल्का सा शफल हुए, फिर हाफ हेलीकॉप्टर बैट बल्ला घुमाया और ये बोरी का सितारा विवेक के बल्ले से छक्का। 24 लाइव इवेंट्स के हमारे सीईओ विवेक भी दिखाते हुए एक्शन रिप्ले। 22 बने, 76 रनों की आवश्यकता है, 24 गेंदों में 4 ओवर, 76 रनों की जरूरत। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, अब नए गेंदबाज आएंगे। सेकंड स्पेल का कोटा अपने नाम पर अजय पाटिल। टप्पा पीछे जरूर था, हम जैक करने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में फील्डर आते हुए उठाएंगे वहां पर। तब तक दूसरी रन लेने में समर्थ दोनों बल्लेबाज और दोनों में एक दूसरे को आंखों ही आंखों में इशारा किया और आसानी के साथ 2 रन पूरे किए। 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 24। 23 गेंदें और 23 गेंदों में चाहिए मेरे ख्याल से जीतने के लिए अभी भी 74 रनों की आवश्यकता है। 98 रनों का लक्ष्य। दुनिया के शौक पाले नहीं जाते, क्योंकि कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते। परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता। देखेंगे बहादुरों का साथ क्या देगी। पटकी हुई गेंद थी, थोड़ा सा अतिरिक्त उछाल मिला। 1 बाउंस पर दी ओवर, व्हाइट बॉल का इशारा। जय पवार सर, अमोल काले सर ऑफिशियल अंपायर देख सकते हैं, और हमारे थर्ड अंपायर, तीसरे अंपायर टीवी स्क्रीन पर साजिद लाला सर। ये ताकतवर है। कल मेरे ख्याल से परसों सादिक राजापुरकर सर, उन्हें भी हमने देखा। ये व्हाइट बॉल का इशारा है। लेग अंपायर ने तुरंत मेन अंपायर की तरफ इशारा कर दिया क्या ये व्हाइट बॉल है, और सेकंड बाउंस का अटेम्प्ट करने का प्रयास किया, वो भी उन्होंने वार्न दिया है। चर्चा कर रहे हैं कप्तान उनके गेंदबाज के साथ, क्या ये रिव्यू लिया जाए या नहीं लिया जाए। जी हाँ, यूज कर रही है थर्ड अंपायर की तरफ। ये बाउंस के लिए ना सर? यस, बाउंस दूसरा और व्हाइट। चलिए चेक करेंगे। वहां पर अतिरिक्त उछाल था। जय पवार सर, इनका इशारा वाइड का जरूर मेन लेग अंपायर ने उनकी तरफ इशारा दिया, और उस निर्णय को थोड़ा सा चैलेंज करती हुई। दूध का दूध और पानी का पानी स्क्रीन के ऊपर आपको जरूर दिखाया जाएगा। फिलहाल 2 खिलाड़ी अभी भी मैच को अपनी तरफ लाने का प्रयास। विवेक पाटिल मैन फ्रॉम उरन बोरी। जहां तक सवाल है इस खिलाड़ी का, आज ध्रुवित मात्रे बोरी के एक सबसे बड़ा होनहार खिलाड़ी है, वो भी अच्छे ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं। उरन पनवेल टेनिस बॉल प्रीमियर लीग में काफी कमाल का परफॉर्मेंस रहा उनका, लेकिन जहां तक सवाल है आज उनके बल्लेबाजी के, उनके ही गांव के खिलाड़ी विवेक पाटिल, करण मडवी, कृतज्ञ चिरले का ये खिलाड़ी। सभी की निगाहें हमारे कॉम बॉक्स तीसरे अंपायर की तरफ। क्या निर्णय आएगा? इट्स अ व्हाइट बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसीजन एंड सेकंड बाउंस फॉर द ओवर। इसके बाद अगर आप गलतियां करते हैं तो फिर आपको पनिशमेंट किया जाएगा। चलिए यहां पर स्लोवर गति की गेंद, घुमा दिया, उंगलियों को फेर दिया, बल्ले का हिस्सा लेकर गेंद विकेट कीपर के हाथों में। एक और तगड़ा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम AKM स्मृति मानसी स्पोर्ट डेरोली एंड गावदेवी गाउटान को यह बड़ा झटका। साऱ्या ते बघा मित्रांनो, विवेक पाटील, त्याच्यानंतर हे संदेश, त्याच्यानंतर आमचे चॅम्बो असतील। मित्रांनो, ही संपूर्ण सेना घेऊन एवढं सामुग्री उभं करणं खाऊ काम नाहीये। एक आगरी सच्चा आपला दिलदार व्यक्तिमत्व अपन पाहू शकाल। रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 26, यानी कि विवेक और चैम्बो संदेश होंगे। इन्होंने कितनी बड़ी मेहनत ली है दोस्तों, और आज नंबर 1 की वेबसाइट टेनिस टिकट विश्व में आप देख सकते हैं 3,58,349 सब्सक्राइबर। यही वो चेहरा है संदेश। संदेश को हल्के में मत लीजिए। जग्गा भाई का सबसे गले का टाइट जाना जाता है। देयर बी वन लाइन इन जंगल, ताकतवर खिलाड़ी जाना जाता है, और ये उनकी वेबसाइट 24 लाइव इवेंट्स। रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर 26, चाहिए 72 रनों की आवश्यकता। विकेट गिरने के बाद प्रेशर जरूर है। अब न्यू बैटर मैदान के अंदर आएगा शुभम पाटिल, युवा प्रतिभावान खिलाड़ी, टीम के कप्तान। आते ही शॉर्ट पिच लाइन की बॉल पुल करने का प्रयास किया, फील्डर है मौजूद, डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रनों के साथ यहां पर अपना भी खाता खोला, और रन संख्या पहुंची है 27 के करीब। 71 रन चाहिए अभी भी जीतने के लिए। लगभग 21 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। पसीने के शाही से जो लिखते हैं अपने इरादों को,
उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते। बहुत बड़ी पारी खेलने के किसी एक बल्लेबाज को फिलहाल यहां पर आर्यन चिरले, समीर शेठ पाटिल इनकी टीम प्रेशर दिखा रही है, लेकिन मैं प्रेशर हटाऊंगा, यही दर्शाया इस बल्लेबाज ने, क्योंकि मेहनत की आग जब सीने में होती है तो हर मुश्किल काम को आसान बनने में ज्यादा देर नहीं लगती। छक्का। जे साधारण बोली थी इस विवेक पाटिल के ऊपर जब उनकी बोली हो रही थी, लीलाव हो रहा था, लीलाव प्रक्रिया थी, तब वहां पर साधारण पॉइंट से उन्हें लिया गया। लेकिन ये लीजिए आज उनकी चमक धमक दिखा रही है लगातार। ये दूसरा छक्का इनके बल्ले से। आप 20 गेंदे और 20 गेंदों में 65। सोचो 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आएंगे तो फिर परिवर्तन हो सकता है इस महामुकाबले में। उम्मीद छोड़ी नहीं है, उम्मीद का दिया अब भी बरकरार है। इस वक्त डेरली और गाउटान के कप्तान खिलाड़ी के मन में वाड़ा शॉट, बैकफुट पर जाकर थ्रू दी कवर्स। अंपायर के निर्णय का इंतजार करेंगे। वन माउस इनटू द फैंस, इनटू द क्राउड, 4 रन। अयुवा कैच, प्रेक्षक कमाल कैच। इससे पहले जो छक्का आया था एक हाथ में वो कैच पकड़ा था। ये 200 रुपए का इनाम है। वैसे आज शुक्रवार भी है, काम तमाम हुआ है आपका। तेजस भाई 210 का इनाम रखते। चलिए आइए, बख्शीश गाइला स्टेजवर आइला अयुवा कैच वाला। या स्वागत है आपका। अयुवा कैच, चंदन तलवार भी देख रही है, मौका है इनके पास, कैच पकड़े तो फिर 200 का इनाम है। और पीछे से दरवाजे के मत आइए, आगे के दरवाजे की तरफ आइए। बंडल तेजस मात्रे के पास पूरा 10,000 का है, 100 रुपए का, 2 लाख का है टोटल। ये लीजिए, सिर्फ आप कैच पकड़िए और पैसा लीजिए। बैकफुट पर जाकर जरूर खेला, फिर इस दिशा में जहां पर चौका आया था 1 रन जरूर पूरा। दूसरे की कोशिश करना चाहेंगे, ओ थोड़ी सी कलेक्टिंग खराब है वहां पर। महेश ने कैच पकड़ा। आइए मुलशी बाउदन का माया डॉन, बकिया डॉन, 44 रनों की शानदार पारी खेली। ये कैप आपको शूट करती है। फिजिकल फिटनेस कितना बेहतर है आपका, ऐसा लगता है कि डॉल्बी इस वक्त यहां पर आ चुका है। आइए बकिया डॉन। संदेश 24 लाइव इवेंट्स, 3 ओवर की समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद 39 रन, यानी कि जीतने के लिए अब चाहिए 18 गेंदे, 59, 59 धावींची गरज। प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। 18 गेंदे, 59, 59 रनों की आवश्यकता। मैच अब भी ऑन है। गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं गेंदबाज बिल्कुल यहां पर नैनेश पवार, मैन फ्रॉम जय अंबिका चौक, सचिन दादा मते, इनके तालीम में पला हुआ ये खिलाड़ी अग्री सेना के सर्वा सचिन दादा, उनकी बड़ी टूर्नामेंट आप देख सकते हैं सचिन दादा मते इनकी, और उन्हीं के गांव का चौक यानी कि जय अंबिका चौक टीम का ये खिलाड़ी आपको खेलते हुए नजर आएगा। वैसे नैनेश की चर्चा करेंगे कंचन, नेदरलैंड के एक डेड नैनी से लेफ्ट आर्म गेंदबाज, नेदरलैंड के ओर से कम खेले, फिर ऑस्ट्रेलिया में ज्वाइन हुए, उन्होंने जबरदस्त गेंदबाजी की। वैसे ये नैनेश पवार, और जब भी आपने कहा था जय सर कि गेंदें ज्यादा रहती है जब ये बल्लेबाजी करते हैं तो अंपायर के पास गेंदें ज्यादा रखनी होती है। इनकी हाइट वेस्ट इंडियन कैरिबियन खिलाड़ी की तरह है। जब हाइटेड खिलाड़ी होती है, यस इंपैक्ट प्लेयर, टेप स्विंग बॉल, यस सर स्विंग बॉल जाए, चलिए स्विंग बॉल दीजिए मैदान के अंदर। नैनेश पवार को यहां पर इस्तेमाल किया जा रहा है। नैनेश पवार लंबे कद, अभी चर्चा हो रही थी जय सर की जब लंबे कद के गेंदबाज होते हैं तो कांधों का बहुत ही, शोल्डर का बेहतरीन इस्तेमाल करते हैं। पूर्व जमाने के क्रिकेटर आप देख सकते हैं, हिंदुस्तान के आशीष नेहरा होंगे, फिर इंग्लैंड के एंड्रू फ्लिंटॉफ होंगे, ऑस्ट्रेलिया के जेसन गिलेस्पी होंगे, ग्लेन मैग्रा जैसे बड़े बड़े नाम, कर्टले एम्ब्रोस होंगे, ये बड़े खिलाड़ी है। और बॉल चाहिए, शायद 2 बॉल दीजिए। तो देखेंगे यहां पर लंबे कद के गेंदबाज के सामने विवेक पाटिल मैम फ्रॉम उरन बोरी और शुभम पाटिल टीम के कप्तान हैं। मजा आएगा इस खेल में। क्या स्विंग बॉल में रन आ पाएंगे? स्विंग बॉल में अगर रन बनते हैं तो फिर जो ये मुसीबतें हैं तो थोड़ी सी दूर हो जाएगी। कम से कम AKM स्मृति, मानसी स्पोर्ट, डेरेलू एंड गाउदेवी गाउटान को ये ओवर में 20 रन बनाने ही पड़ेंगे। अगर मगर को क्रिकेट को स्थान नहीं दिया जाता है, जो जिसका पल्ला चलेगा उसको ही दर्शक पूरी तरीके से तालियां बजाएंगे। क्योंकि वीरेंद्र सहवाग से किसी ने पूछा था कि क्रिकेट में क्या सही है, तो उन्होंने बताया था एक
भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा है बुमराह का परफेक्ट यॉर्कर। यही बने रहना है। आप देखेंगे यहाँ पर किस तरीके का क्रिकेट खेलेंगे, ना किसी के अभाव में खेलो ना किसी के प्रभाव में खेलो, ये खेल है तुम्हारा, बस अपने ही स्वभाव में खेलो और अपना स्वाभाविक खेल नेचुरल जो गेम है वो दिखाना पड़ेगा। कोई भी टीम नहीं चाहती कि हम पहला ही मुकाबला हारे, हर एक टीम चाहती कि मेरा पहला मैच जीते, दूसरा जीते और इनटू द 16 सुपर 16 में क्वालिफाई होने का सपना जो है उनका साकार रहेगा, क्योंकि जो जीतेगी उनका रथ जो है विजय का वो पद पल चलता जाएगा, लगातार बरकरार रहेगा। जो हारेगी उसे मात्र रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल सीजन 3 रबर के गब्बर को खेलना पड़ेगा। शुभम पाटिल खेलने के लिए तैयार, बॉलर नैनेश पवार। पहली गेंद बेहतरीन लाइन और लेंथ के साथ, और मैंने पहले भी कहा था लंबे कद के जो गेंदबाज होते हैं वो कांधों का पूरी तरीके से इस्तेमाल करते हैं। और ये लीजिए बेहतरीन गेंदबाजी की शुरुआत देते हुए स्विंग बॉल के ऊपर पहली गेंद डॉट। शुभम ये भी युवा प्रतिभावान खिलाड़ी है, खास करके कप्तान की जिम्मेदारियां जब इतने कम उम्र में अपने कंधे के ऊपर मिलती है ना तो बहुत कुछ करना पड़ता है। बैकफुट पर जाकर स्विंग बॉल के ऊपर प्रहार किया है, लेकिन पॉइंट में फील्डर मौजूद थे। हरेश कामन मैम फ्रॉम हरेश पाटिल थे केलवने के, जिन्होंने ये कैच पकड़ा है और इसी के साथ बल्लेबाज होंगे कप्तान शुभम। बैक टू द पैविलियन। थोड़ी सी विरुद्ध थी बल्लेबाज को, जिस दिशा में स्ट्रोक लगा था वो उल्टी हवा थी और वहां से कैच गवा बैठे। बड़ा झटका लग चुका है। विघ्नेश टाकी नया खिलाड़ी, मैन फ्रॉम तिसाई मरुआई बोरखार गांव से, यानी कि बोरखार से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी। संचित टकले के चेहरे के ऊपर ये मुस्कुराहट नजर आ रही है, क्योंकि जब भी ये टीम खेलती है करण मड़वी जहां जहां होता है वहां वहां उनका काफी बड़ा योगदान, यानी कि दोनों भी टीमें उनकी है। खास करके दो एक चिरले एक गाउटान एक ही ग्राम पंचायत की टीम है। बॉल क्या तो से ट्राई किया, शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ, डीप का खिलाड़ी आकर उठा है, दूसरी की कोशिश हो रही है। चलिए यहां पर 2 रन पूरे किए, 2 रनों की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 41 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आप यहां से गेंदे बचे लगभग 15 गेंदे और 15 गेंदों में चाहिए 57 रनों की आवश्यकता। ठीक पिछला मैच हमें देखने को मिला, ठीक उसी तरह ये मैच भी उसी कगार पर चल रहा है, लेकिन क्या ये आखिरी क्षणों तक हाई वोल्टेज ड्रामा बना रहेगा? शॉट लाजवाब है, रुकना मुश्किल है, लेकिन स्विंग बॉल स्विंग होती हुई जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से। और ये लीजिए 200 का इनाम के तैयारी में थे ये छोटा तीर, घाव करे गंभीर, लेकिन ये कैच ड्रॉप मिला है छक्का। का एक्शन रिप्ले, रुकने का नाम नहीं ले पा रहा ये खिलाड़ी। क्या बढ़िया स्ट्रोक है विघ्नेश टाकी मैम फ्रॉम बोरकार का ये खिलाड़ी। रनों और गेंदों के बीच में फासला, अब 14 गेंदें बची और 14 गेंदों में चाहिए 51 रनों की आवश्यकता। कोई बल्ले अगर देखेंगे लेफ्ट हैंडर जो बल्लेबाज थे साहिल चौहान ने यह कारनामा कर दिखाया था, क्या कोई ऐसा बल्लेबाज होगा ये टीम में जो ये कारनामा कर सके? अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर था शायद। व्हाइट बॉल का इशारा, 1 बाउंस का इशारा भी दे चुके। रबर बॉल बरसाती क्रिकेट में 2 बाउंसर आपको दिए गए और ये पहले बाउंसर का इस्तेमाल, ऊपर से व्हाइट बॉल का करार अंपायर का। एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी, यस, निर्णय को चैलेंज किया है। चलिए तीसरे अंपायर चेक करेंगे जरूर। व्हाइट बॉल कॉल थर्ड अंपायर। तर नाईक ऑप्टिकचे सर्व आमचे करण जडेला तुम्ही त्याचं शॉप देखील पाहू शकाल। आमचे निखिल दादा नाईक यांच्या वतीनं फायनलच्या मॅन ऑफ द मॅन ऑफ द सिरीज साठी ऑक्लेची ब्रँडेड गॉगल दिली जाईल त्यांच्या वतीनं। क्या बात है, नाईक ऑप्टिकचे सर्व निखिल दादा आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। वो छोटी गेंद खोटी कही जाती है, फायदा नहीं उठा पाए वहां पर। डॉट बॉल की समाप्ति विघ्नेश टाकी। इससे पहले डॉट बॉल हमें देखने को मिला
लेकिन रन और गेंदों के बीच में फासला 50 रनों की अभी भी आवश्यकता है। बची हुई 13 गेंदें, एक गेंद इस ओवर की शेष महज बची हुई है। और ये लीजिए अंपायर दूसरा बाउंस का इशारा कर रहे गेंदबाज को, बच के रहना रे बाबा, बच के रहना। रन बने हैं टोटल 48 रन, आधा सफर यहां से तय कर लिया है और निश्चित तौर पर 50 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। राउंड द विकेट से एंगल चेंज, ओवर द विकेट से माफ कीजिएगा, एंगल चेंज करते हुए ये डॉट बॉल है शायद। और चलिए इसी के साथ ओवर की समाप्ति हुई है। 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने 48 रन, यानी जीतने के लिए 12 गेंदें, 12 में चाहिए 50 रन। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। बिल्कुल अंपायर की भूमिका अगर चर्चा करेंगे, सादिक राजापुर सर इनका चर्चा की थी और वो बेहतरीन मशहूर क्रिकेटर भी रह चुके हैं और मेरे ख्याल से काफ़ी कमाल की बैटिंग भी की थी रतन बुआ ट्रॉफी में भी। और अब भी दमखम है, लोग कहते हैं कि शेर बूढ़ा है, इसका मतलब वो घास खाता है, वो घास नहीं खाता, अब भी मांस खाता है। जब पूरी ताकत अपने पंजे में समाता है ना तो पूरा इलाका और माहौल ही बदल देता है। विकी जोहाटकर साहब इनकी ओर से, विवेक पाटिल मैम फ्रॉम उरन बोरी, अगर इनके बल्ले से लगातार 2 छक्के की मोहर लगती है तो उनके लिए 1000 का इनाम दिया जाएगा। चलिए इनामों की बरसात हो रही है। कभी कभी कहते हैं मने सांगुने गेला तुका आणि पैशाला मुकू नका, लेकिन यह होता है कि खिलाड़ियों का हौसला बढ़ाने का काम हमेशा किया जाता है। क्या यह हौसला अफजाई होगा? आखिरी 12 गेंदें, 25 की रिक्वायर्ड रन रेट से रन बनाने पड़ेंगे, 50 का ये अभी भी अंतर है। बॉलर तैयार, पहली गेंद लेकर वो टैप किया इस बॉल को। दीप पाटिल के खिलाफ प्रयास था बड़े स्ट्रोक का, एक रन तो जरूर पूरा। दूसरी की कोशिश, रनिंग बिटवीन द विकेट में, क्या ये माहिर हुआ ये खिलाड़ी? तीसरे अंपायर की तरफ निर्णय आ चुका है। वहां पर तीसरे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। दूध का दूध और पानी का पानी, जान हथेली पे लेकर जोखिम में डालकर ये रन लेने का प्रयास किया था और करना भी होगा क्योंकि नॉट आउट का इशारा। रन बहुत ज्यादा है। इंडिगो की ये फ्लाइट आप देख सकते हैं जो लैंड होती हुई, और चौथे मैच में मेरे ख्याल से ड्रॉ किए जाएंगे। कल के सुपर 16 के किसके मैचेस कैसे होंगे, पहला, दूसरा, तीसरा और चौथा और 5वां, 6वां और 7वां और 8वां, कल 8 मैचेस होंगे टोटल। और कल 5 ओवर के सभी मैचेस आपको नजर आएंगे। दीप तैयार, सामने है विवेक, तगड़ा बल्लेबाज है ये, इन्हें रोकना मुश्किल हो रहा है और गेंद को फेंका है सीमा रेखा पार, 6 रन। क्या बेहतरीन छक्का, और पहली गेंद के ऊपर 2, दूसरी गेंद के ऊपर 6, यानी कि रन संख्या 50 अप रन का आंकड़ा पार करती हुई 56 के भीतर। अब रन और गेंदों के बीच में फासला है, आखिरी 10 गेंदें और 10 गेंदों में चाहिए 42 रनों की जरूरत। एक और छक्का आता है तो फिर विकी भाई इनकी ओर से, विकी जोहाटकर इनकी ओर से 1000 का इनाम मिलेगा। किस्मत मौका देती जरूर है लेकिन आपकी मेहनत हमेशा चौका देती है, और यह मेहनत इस मैदान के अंदर चौका देती हुई। जब आपने देखा था ऐड आई थी, फेना ही लेना, निरमा ही सबसे बड़ी अच्छी साबुन है, लेकिन वो है ना चौका देगी। क्या ये चौका देने वाली बल्लेबाजी? 6 में 26 बनाकर नाबाद। प्रेशर है बॉलर के ऊपर, क्या ये प्रेशर हटाने का काम करेंगे? क्योंकि मैच उतना ही क्रूशल मोमेंट पर इस मैदान के ऊपर दोनों के बीच में चलता हुआ दीप पाटिल बनाम विवेक पाटिल। वो कट मार दिया है, बल्ले का बाहरी किनारा, थर्ड मैन के रीजन में गेंद जाती हुई गुदू गुदू करती हुई 4 रन। डीसी 4 की मदद से रन संख्या पहुंची है इस वक्त 60 रनों के ऊपर, 9 गेंदें और 38 रनों की जरूरत।
पिछला 96 रनों का टारगेट था, लेकिन ये टारगेट अब 98 रनों का, जो लगभग 100 के करीब ये टारगेट। इस टारगेट को धीरे धीरे अपने पक्ष में लाने की तैयारी विवेक पाटिल इस वक्त खेलते हुए। तो शॉट पिच लाइन की बॉल टैप किया जरूर, ऑन साइड में खिलाड़ी आते हुए, एक रन तो पूरा, दूसरे की कोशिश जो कि मरा, दूसरे के लिए कॉल है और यह मामला शायद बना है बड़ा विकेट। सेलिब्रेशन मनाते हुए इस विकेट का विवेक पाटिल बड़ा विकेट मैदान से बाहर लौटेगा और यह तगड़ा झटका, चौथा विकेट। इंपैक्ट के तौर पर आते हुए इंपैक्ट खिलाड़ी जय पवार सर, प्रकाश बड़ेला जो इंपैक्ट के तौर पर पनवेल से बिलोंग करते हैं। देखिए कप्तान ने भरोसा दिखाया उनके ऊपर, क्या प्रकाश बड़ेला अपने टीम को, ये लीजिए अजय पाटिल ने ये सेलिब्रेशन मनाया। वेरी इंपॉर्टेंट विकेट, विघ्नेश माफ कीजिएगा विवेक पाटिल जो बोरी का खिलाड़ी था। रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदे, 37 रनों की जरूरत, 6 छक्के यहां से मार रहे हैं प्रकाश बड़ेला, मैन फ्रॉम पनवेल, जिनके ऊपर भरोसा दिखाया है कप्तान ने। और बड़ा शॉट खेला है, गैप पे जरूर है, मिड ऑफ मिड ऑन के बीच में से गेंद निकलती हुई सीमा रेखा की तरफ, थोड़ा सा दबाव कम करने वाला प्रकाश बड़ेला के बल्ले से बड़ा शॉट, 4 रन। प्रीमियर लीग राइडर 7 गेंदे और 7 गेंदों में जीतने के लिए अभी भी चर्चा करेंगे। 33 रनों की आवश्यकता है अभी भी। एक आध बड़ा छक्का ये बिल्कुल टीम को कमबैक करवा दे सकता है। आर्यन ग्रुप चिरले, समीर शेठ, इनकी ये टीम एक दिलदार दमदार व्यक्तिमत्व, जिनके ओर से रायगढ़ प्रीमियर लीग के लिए भी 2 व्हीलर बाइक का योगदान उनके ओर से दिया गया है। बैकफुट पर जाकर आप पेश खेला है पॉइंट की तरफ, टीप पॉइंट में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, सीमा रेखा के पार, 4 रनों के लिए ओवर की समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बनाए 69 रन। आप जीतने के लिए 6 गेंदे और 29 धावन की गरज। देखिए कल ठीक सुबह मेरे ख्याल से 8:30 बजे विशाल कल रिपोर्टिंग होगी हर एक टीम की। 8:30 बजे मैच स्टार्ट होगा, क्योंकि कल लगभग 8 मैचेस है और 5 ओवर के सभी मैचेस होंगे। तो जो भी टीम ऑनलाइन देख रहे होंगे, सभी कप्तान होंगे, ओनर्स होंगे, उनके लिए हम बताना चाहेंगे चौथे मैच में ड्रॉ किए जाएंगे। तब सभी को आपको ऑनलाइन रहना है और आपको लॉट्स दिए जाएंगे आज के आज ही। लेकिन कल 8:30 बजे मैच स्टार्ट होगा, तो शार्प 8:15 बजे टॉस होगा, 8 बजे आपकी रिपोर्टिंग यहां पर होनी बहुत ही आवश्यक है। और ये पिछले साल कर दिखाया, और कितने भी दूर की क्यों ना टीम हो, चाहे महाड़ हो, तला हो, रोहा हो, मानगा हो, फिर या तो फिर आपको यहाँ रहने, या आयोजक ने कह दिया है कि आपको रहने की इंतजाम व्यवस्था भी ठीक की गई है, तो आप आज भी आ सकते हो। ये पूरी तैयारी के साथ रायगढ़ प्रीमियर लीग, और जैसे रायगढ़ प्रीमियर लीग समाप्त होगी, फिर बड़ी बॉस के मैदान के ऊपर एक टूर्नामेंट होगी। बॉलिंग में परिवर्तन, नए गेंदबाज चंदन तलवार, बल्लेबाजी में इनकी तलवार चली नहीं, लेकिन गेंदबाजी में ये तलवार बिल्कुल अपनी दिखाती हुई। पहली गेंद डॉट आने के बजाय एक सिंगल मिला, अंदरूनी हिस्सा लेकर विकेट कीपर के हाथों में गेंद। अब मात्र जीतने के लिए 5 गेंदे 5 छक्के, यानी कि 4 छक्के, एक बाउंड्री की तलाश होगी। दूर जा रहा है ये मुकाबला इनसे। प्रकाश बड़ेला प्रयास कर रहे जरूर, इनके बल्ले से 2 चौके निकले। 5 गेंदे और 28, यही मौका है कभी किसी हीरो को, खिलाड़ी को हीरो बनने का होता है जब ऐसे रन रहते। चौका आया था जिस दिशा में, पिछली ओवर में ठीक उसी दिशा में स्ट्रोक लगाने की कोशिश। आज हल्की सी भी बूंदाबांदी बारिश नहीं हुई, पूरी तरीके से सूखी विकेट देखने को मिली, और दोनों मैच में लगभग 90 से अधिक 100 के करीब रन हमें देखने को मिला। पिछले मैच में रन थोड़े से चेसिंग करने वाली टीम ने कम बनाए थे। यह अंदर की तरफ आई गेंद, और चलिए प्रकाश बड़ेला लौटेंगे मैदान से बाहर। यह 6ठा विकेट लौटेगा बाहर।
विनर्स वर्सेस विनर्स आपको देखने को मिलेगा। न्यू बैटर सर्वेश शेंडे मैन फ्रॉम खोपोली, ये खिलाड़ी मैदान के अंदर आता हुआ। चलिए पिछला मैच आपने देखा, का खूबसूरत बल्लेबाजी जबरदस्त देखने को मिली मुल्शी बाउदन का मया डॉन यानी कि बकिया डॉन, जिन्होंने कमाल की 44 रनों की पारी खेली, मैन ऑफ द मैच के हीरो बने, यानी कि जीवदानी स्पोर्ट्स एंड स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर ये टीम खेलेगी। और इसमें से जो जीतेगा वो उनके खिलाफ लगभग जीत के दहलीज पर खड़ी होती हुई करण मडवी की सेना आर्यन ग्रुप ऑफ चिरले, समीर शेठ, पाटिल, इनके द्वारा ये टूर्नामेंट के लिए भी 2 व्हीलर बाइक स्पॉन्सरशिप दी गई है। अतुल शेठ है एक तरफ, जो बड़े दिग्गज ओनर, स्लोवर 1 गेंद हल्के हाथों से गेंद को खेला लेकिन एक ही सिंगल मिलेगा। चंदन तलवार गेंदबाजी भी अच्छी लेते और ये दूसरे की कोशिश कर रहे हैं, रनआउट का मौका शायद बना था, पहुंचे सुरक्षित क्रीज के अंदर, 2 रन मिलेंगे, 72 बने हैं। चलिए आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 72। व्हाइट बॉल का इशारा, अमोल काले सर इनका, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, मैच दूर जा चुकी है लेकिन फिर भी यहां पर जो गेंदें खराब एक्स्ट्रा ना डाले तो बेहतर होगा, क्योंकि 2 ही गेंदों का खेल बचा हुआ है और 25 रनों की आवश्यकता है। 80 होते कंचन तो रन बन सकते थे जयेश भोसले सर, लेकिन बहुत आगे तक गई, तो शुक्र है लास्ट के ओवर में रन नहीं बने, वरना 100 का आंकड़ा भी आराम के साथ पार कर सकती थी। ओ चंदन की ये गेंद शक की बुनियाद से देख रहे थे बल्लेबाज, लेकिन सर्वेश यहां पर नाकामयाब होते हुए डॉट बॉल की समाप्ति, केवल 1 रन। चलिए बामन डोंगरी, माफ कीजिएगा डॉट बॉल है। तो चलिए मैच हुआ है समाप्त और ये मैच जीता अपना पहला आर्यन ग्रुप ऑफ चिरले टीम ने। अभिनंदन करण मडवी, कंग्रेचुलेशंस, नेक्स्ट मैच के लिए आपको बेस्ट ऑफ लक। और मैच गवाया AKM स्मृति मानसी स्पोर्ट्स डेरवली, जिन्होंने सिर्फ 73 रन बनाए। हार्ड लक शुभम, अगले मैच जब आप खेलोगे सेकंड मैच लूजर वर्सेस लूजर का, तब आपको बेहतरीन खेलना है अगर टूर्नामेंट में बने रहना है। मैन ऑफ द मैच का हीरो करण मडवी, मैम फ्रॉम गावदेवी गावठान, यानी कि सती स्मृति गावदेवी गावठान ग्रामीण का ये खिलाड़ी, 15 गेंदे 45 की शानदार पारी खेली, वो करण मडवी रहे इस मैच के हीरो। करण यावा आणि पराभूत संघाचा खेळाडू विवेक पाटील, मॅम फ्रॉम उरण बोरी,